नमस्ते मुलांनो. आज आपण इतिहासाचा पाठ शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे आदर्श राज्यकर्ता. मागच्या वेळी आपण बघितलं शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी कसं कोणत्या कोणत्या अरेंजमेंट केल्या, त्यांनी अष्टप्रधान मंडळ नेमलं, त्याच्यामार्फत कोणाला कशी कामं सोपवली, किल्ल्यांचं महत्त्व काय होतं आणि त्यामुळे किल्ले कसे स्वतःच्या ताब्यात घेतले, हे सर्व आपण मागच्या पाठात बघितलं. आता शिवाजी महाराज हे एक आदर्श राज्यकर्ता होते. पण ते आदर्श का होते, त्यांनी काय काय कार्य केलं, ते पुन्हा एकदा आपण त्याचा आढावा या पाठात घेणार आहोत. तर एक एक परिच्छेद मी वाचते आणि तुम्हाला समजावून सांगते. स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्र आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल या सत्तांचे वर्चस्व होते. या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत सामोरे गेले. त्यांनी स्वतंत्र आणि सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली. स्वराज्याचे सुराज्य केले. महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने नूतन सृष्टीच निर्माण केली. स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतः अनेक मोठ्या धोक्यांना सामोरे गेले. अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग, पन्हाळगडाचा वेढा, शाहिस्तेखानावरील छापा, आग्र्याहून सुटका करून घेतलेली, हे सर्व प्रसंग मोठ्या जोखमीचे होते. त्यांनी या सर्व प्रसंगावर यशस्वीरित्या मात केली. त्यातून ते सुखरूपपणे बाहेर पडले. म्हणजे शिवाजी महाराज जे होते त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य जेव्हा स्वराज्यासाठी अर्पण केलं, हे करत असताना स्वतःचं राज्य निर्माण व्हावं, आपल्या मराठी जनतेसाठी स्वतःचं राज्य निर्माण व्हावं, हा सतत विचार त्यांच्या मनात असायचा आणि म्हणूनच ते सतत कार्यमग्न असायचे. आणि हे करत असताना नुसतंच राज्य स्थापन केलं आणि राजा झाले असं नाही, तर त्याच्या मागे त्यांनी खूप कष्ट केले. अनेक वेळा वेगवेगळे धोके पत्करले. धोके म्हणजे काय, संकटांना सामोरे गेले. मग हे संकटांना सामोरे गेले त्याच्यातले मुख्य कोणता आहे, तर अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग. तुम्हाला ह्या गोष्टी आठवत असतील. अफजल खान मोठा बलाढ्य होता आणि त्याला मारायचं, त्यावेळेचा जो प्रसंग होता तो, किंवा पन्हाळगडाचा वेढा, पन्हाळगड, तेव्हा पन्हाळगडाला वेढा दिला. तर त्यावेळीसुद्धा पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जाताना शिवाजी महाराजांना किती काय म्हणता येईल संकटाचा सामना करावा लागला. नंतर पुण्यामध्ये शाहिस्तेखानाने शनिवार वाड्यावरती कब्जा करून ठेवलेला होता. मग त्याला तिथून बाहेर काढताना शिवाजी महाराजांनी काय केलं, आग्र्याहून सुटका. जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते बादशाहच्या भेटीसाठी, तेव्हा तिथून त्यांना नजरकैदेत बंद करून ठेवलं होतं. तिथून त्यांनी बाहेर सुटण्यासाठी कसे कसे प्रयत्न केले, हे सगळं आपण शिकलेलो आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. म्हणजेच काय की हे सगळं करताना त्यांनी खूप संकटांचा सामना केला. म्हणजे नुसते स्वतः राजे झाले आणि बाकीच्यांनी लढाया केल्या असं नाही झालं, तर ते स्वतः पण त्याच्यामध्ये होते. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, की जीवाला जीव देणारे मित्र तयार केले. सहकारी म्हणजे मित्र. त्यांचे जे लोक होते, त्यांच्याबरोबर काम करणारे, स्वराज्यासाठी काम करणारे जे लोक होते ते कसे होते, मित्र होते. आणि मित्र म्हणजे नुसते मित्र नाही, तर जीवाला जीव देणारे मित्र होते. मग याच्यावरनं त्यांचं संघटन चातुर्य म्हणजे काय, तर लोकांना एकत्रित करण्याची जी हुशारी असते त्याला म्हणतात संघटन चातुर्य. मग यातून त्यांचं संघटन चातुर्य दिसून येतं. तर स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या भोवतालच्या लोकांना प्रेरित केले. त्यांच्याकडे विलक्षण संघटन चातुर्य होतं. त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर आणि जीवास जीव देणारे लोक गोळा केले. स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकार्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले. अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद याला ठार मारणारा जीवा महाला, पन्हाळगडाचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवा काशीद, महाराज विशाळकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणारे शत्रूची वाट रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे, पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे आणि महाराजांच्या
आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर अशी अनेक उदाहरणे स्वराज्याच्या उभारणीच्या कार्यात आढळतात. महाराज आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत असत. उदाहरणार्थ स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जेधे हे त्यांच्याबरोबर आरंभापासून होते. उतारवयी ते आजारी पडले. त्यावेळी महाराजांनी त्यांना औषधोपचारात कोणत्याही प्रकारची गय करू नये असे सांगितले. म्हणजे बघा त्यांचं किती आपले जे मित्र होते त्या मित्रांवर खूप प्रेम होतं. त्यांच्या मनात त्यांच्याविषयी खूप आदर आणि विश्वास होता. आणि असे सगळे लोक त्यांनी एकत्र जमा करून ठेवलेले होते. तर त्याच्यातले त्यांनी प्रत्येक ठिकाणी कोणी कुठे काय काम केलं हे सगळं इथे एक एक टप्प्याटप्प्याने दिलेलं आहे त्यांनी, की स्वराज्याच्या कार्यात त्यांना कोणी मदत केली. तर अफजल खानाच्या जेव्हा अफजल खानाला भेटीला गेले तेव्हा त्यांना मागून वार होणार होता, तेव्हा जीवा महाला धावला तो पुढे. तेव्हा त्यापासून एक काय म्हणता येईल असं वाक्य तयार झालं की होता जीवा म्हणून वाचला शिवा. तर जीवा महालामध्ये आल्यामुळे शिवाजी महाराज वाचले होते. तसंच पन्हाळगडाचा वेढा जेव्हा होता तेव्हा त्याला शत्रू सैन्याला हे करण्यासाठी काय झालं की शिवाजी महाराजांसारखा दिसणारा दुसरा एक होता शिवा काशीद, तो दुसरीकडे गेला आणि मग शत्रूचं सैन्य त्याच्या मागे गेलं. त्यांना वाटलं शिवाजी गेला आणि शिवाजी महाराज इकडून दुसऱ्या दाराने निघून गेले. असे जे प्रसंग आहे. नंतर बाजीप्रभू देशपांडे, नंतर मुरारबाजी देशपांडे, तानाजी मालुसरे असे वेगळे जे लोक होते, त्यांचे मित्र होते, सहकारी होते. ह्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराजांसाठी खूप काम केलं आणि शिवाजी महाराजांच्या मनातसुद्धा यांच्याविषयी खूप प्रेम होतं. मला लक्षात. तर असंच एक त्यांनी सांगितलं की कान्होजी जेधे नावाचा एक माणूस म्हणजे एक मित्र होता की जो सुरुवातीपासून आरंभीपासून म्हणजे सुरुवातीपासून आपलं स्वराज्य स्थापन करण्याच्या कामामध्ये शिवाजी महाराजांच्या सोबत होता. मग जेव्हा तो म्हातारा झाला, उतारवय म्हणजे काय, म्हातारा झाला. मग म्हातारा झाला तर तो आजारी पडला. मग शिवाजी महाराजांनी सगळ्या लोकांना सांगितलं की त्यांच्या आजारपणामध्ये काहीही कमी पडू देता कामा नये. म्हणजे काय की त्यांना जो औषधोपचार करायचा आहे त्याच्यामध्ये कुठेही कमतरता असता कामा नये. पैसे किती पण खर्च झाले तरी चालेल, पण त्यांच्यावर उपचार करायचा आहे असं त्यांनी सांगितलं. पुढचं आहे रयतेची काळजी. रयत म्हणजे काय, रयत म्हणजे जनता, म्हणजे सगळे लोक. रयतेची काळजी. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांचा शत्रूशी संघर्ष चाललेला होता. शत्रूंच्या स्वाऱ्यांमुळे प्रजा त्रस्त होत असे. अशावेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असे. शाहिस्ता खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी सक्त ताकीद दिली होती. त्या देशमुखास गावोगावी हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले. या कार्यास एका घडीचा दिरंग न करणे असे त्यास बजावले. पुढे शिवाजी महाराजांनी त्याला पुढीलप्रमाणे सक्त ताकीद दिली. जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप मात्र तुमच्या माथी बसेल. आपल्या सैनिकांकडून रयतेला काळजी होऊ नये, त्रास होऊ नये अशी काळजी पण शिवाजी महाराज घेत असत. म्हणजे जेव्हा शाहिस्ता खान पुण्यामध्ये येऊन थांबला तेव्हा काय होत होतं, म्हणजे तेव्हाची ती पद्धत होती की जे शत्रू सैन्य होते ना, मुस्लिम शत्रू सैन्य, ते काय करायचे, लोकांना त्रास द्यायचे. मग लोकांना त्रास द्यायचे म्हणजे त्यांची शेतं असेल ते उद्ध्वस्त करून टाकायचे, मंदिर असेल मंदिर पाडून टाकायचं, बायका मुली असतील त्यांना पळवून न्यायचं, असं वेगळं काम करायचे म्हणजे त्रास देण्याचं. म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकांना सांगितलेलं होतं की सगळ्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. आणि कशी काळजी घ्यायची, तर शाहिस्ते खान पुण्यामध्ये आलाय, मग सगळ्या लोकांना कुठे जिथे सुरक्षित असेल त्या ठिकाणी नेऊन ठेवायचं. त्यांना शत्रूच्या हाती पडता कामा नये. आणि तुम्ही जर त्यांची काळजी घेतली नाही आणि शत्रूने त्यांना त्रास दिला किंवा त्यांचं काही नुकसान केलं तर ते पाप मात्र तुम्हाला लागेल. आणि याच्यामध्ये दिरंगाई म्हणजे उशीर करायचं नाही, जाऊ दे बघू नंतर करू असं करायचं नाही. तर उशीर करायचं नाही असंही त्यांना सांगितलेलं होतं. इथपर्यंत समजलं. आता पुढे आहे
लष्करविषयक धोरण म्हणजेच सैन्याच्या बाबतीतलं शिवाजी महाराजांचं जे धोरण होतं ते काय होतं ते बघूया. महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी सैनिकांना रोख रकमेच्या स्वरूपात देण्याची व्यवस्था केलेली होती. म्हणजे जे सैनिक होते त्या सैनिकांना पगार मिळाला पाहिजे आणि वेळेत, की नंतर देऊ, उशीर झाला असं होता कामा नये. कारण सैनिक काय काम करतात तर आपल्या देशाचं रक्षणच करतात. म्हणजेच काय करतात की शत्रूशी लढाई करतात. मग ते लढाई करताना स्वतःचं घर, स्वतःचा जीव बाजूला ठेवतात, जीव धोक्यात टाकतात, घराकडे फिरकत नाही. सैनिकांच्या म्हणजे शत्रूच्या बरोबर लढाई करत असतात, कधी मरू शकतात. मग त्यांच्यावर अवलंबून असलेलं त्यांचं कुटुंब, मग घर लक्ष देत नाही कारण शत्रूशी लढतात, बरोबर. मग हे जर व्हायचं असेल तर यांच्या घरी पैसे गेले पाहिजे पोट भरायला, म्हणून त्यांना वेळच्या वेळी व्यवस्थित पगार मिळाला पाहिजे असा शिवाजी महाराजांचा अट्टाहास असायचा. मध्ययुगीन काळात ठिकठिकाणच्या राजवटींमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागीर देण्याची पद्धत होती. महाराजांनी ही पद्धत रद्द केली आणि त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकास जे काही मिळेल ते सर्व सरकार जमा करण्यासंबंधी लष्करास ताकीद दिलेली होती. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मानसन्मान केला जात असे. लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत, जखमी सैनिकांची काळजी घेत असत. लढाई शरण आलेल्या किंवा कैद केलेल्या शत्रू सैनिकांनाही ते चांगली वागणूक देत. म्हणजे शिवाजी काही ठिकाणी त्या काळामध्ये काय होतं की सैनिक जे असतात ते लढाई करतात, मग छान काम केलं म्हणून त्यांना बक्षीस काय द्यायचं तर जहागिरी देऊन टाकायची, वतन देऊन टाकायचं. पण मग त्याच्याने पोट भरत नाही, बरोबर. आणि दुसरी गोष्ट असं होतं की जहागिरी आणि वतनदारी मिळाल्यामुळे ह्या सैनिकांच्या मनात गर्व निर्माण होतो, ते तिथल्या लोकांना त्रास देऊ शकतात, ह्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून शिवाजी महाराजांनी काय विचार केला की यांना वतन किंवा जहागिरी द्यायची नाही, त्याऐवजी त्यांना रोख पगार पैसे द्यायचे की जेणेकरून त्यांना पैसे मिळाले जे घरातल्या गरजा पूर्ण होतील आणि जहागिरी न मिळाल्यामुळे त्यांचं जे काही गर्व करणं किंवा लोकांना त्रास देणं या गोष्टी होणार नाही, त्या टळतील. नुसतं शिवाजी महाराज फक्त आपल्या सैनिकांची काळजी घ्यायचं असं नाही, तर जेव्हा शत्रू सैनिक त्यांच्या ताब्यात सापडत किंवा शरण आले म्हणजे सॉरी म्हणून युद्ध बंद करतात की नाही, की आम्हाला युद्ध करायचं नाही म्हणजे शस्त्र खाली ठेवून द्यायचं, लढाई खाली ठेवून द्यायची, बंद करायची, म्हणजे त्याला म्हणतात शरण येणं. आणि मग शरण आलेले जे लोक असतील, सैनिक असतील, त्यांना शिवाजी महाराज चांगली वागणूक द्यायचे, म्हणजे त्यांना उगाच त्रास द्यायचे नाही. मला लक्षात इथपर्यंत समजलं. आता इथे चौकोनामध्ये त्यांनी विचारलं की हे तुम्हाला माहीत आहे का, तर काय सांगितले ते बघूया. पीक लावणी, संचनी आणि उगवणीच्या काळात युद्धाला तोंड फुटले तर सैनिकांच्या दैन्याला पारावार राहत नसे. सैन्याच्या हालचाली पेरणीच्या कामात आड तर येत, पण सैनिक उभी पिकेही काही वेळा कापून नेत अथवा नष्ट करत, शेतकऱ्यांची घरे लुटत. आपल्या सैनिकांना अशा कृतीपासून परावृत्त करावे असे आदेश महाराजांनी अधिकाऱ्यांना दिले होते. या संदर्भात 1674 छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र फार मोलाचे आहे. महाराजांनी लष्कराच्या शिस्तीसंबंधी काही बारकाईने विचार केला होता, त्यावरून याची कल्पना येते. म्हणजे जेव्हा सैनिकांचं म्हणजे युद्धाचं जो हे आहे, सिच्युएशन आहे, ती काही अशी सांगून येत नव्हती, ती कधी पण यायची. युद्धासारखी कंडिशन किंवा युद्धासारखं वातावरण कधी पण व्हायचं. मग जर युद्ध झालं तर ते काही असं ठराविक ठिकाणी होत नव्हतं. त्यामुळे युद्ध जेव्हा व्हायचं तेव्हा शेतकऱ्यांना खूप त्रास व्हायचा, कारण शत्रूचे जे सैनिक असतील ते काय करायचे की त्यांच्या शेतामध्येच हे न्यायचं, रणगाडे किंवा हे न्यायचं, किंवा
त्यांचं जे पीक आहे ते कापून कापून घेऊन जायचं, पिकाची नासधूस करायची, शेतकऱ्यांचं घर असेल ते पाडून टाकायचं, असं ते खूप त्रास द्यायचे. मग शिवाजी महाराजांनी आपले जे अधिकारी होते, मुख्य सैन्यातले मुख्य लोक अधिकारी, त्यांना सांगितलेलं होतं की आपल्या सैनिकांनी अशा पद्धतीने शेतकऱ्यांना, कोणत्याच शेतकऱ्यांना, म्हणजे आपले असू दे किंवा शत्रूचे असू दे, कोणत्याही शेतकऱ्यांना अशा पद्धतीने आपल्या सैनिकांनी त्रास देता कामा नये असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांनी जे लिहिलेलं होतं ते इथे दिलेलं आहे. ती भाषा जी आहे ती त्या काळातली आहे, त्यामुळे थोडीशी समजण्यासाठी अवघड आहे. कशी आहे, नीट ऐकली तर समजेल, तशी खूप अवघड नाही आहे. मराठीच भाषा आहे, फक्त शब्दरचना थोडी त्या काळातली आहे. विलातीस तसवीस देऊ लागाल, ऐशास लोक जाती, कोणी कुणब्याचे दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले, ऐसे करू लागले. म्हणजे जी कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील, कित्येक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आपले त्याहून अधिक तुम्ही ऐसा तळताट होईल. तर हे जे काय आहे हे म्हणजे काय की शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याचे जे मुख्य अधिकारी होते त्यांना सांगितलेलं होतं की आपल्या सैनिकांनी, आपले जे सैनिक आहेत त्यांनी आपल्या ह्या सगळ्या जनतेला किंवा दुसऱ्या जनतेला त्रास देता कामा नये. जर त्रास दिला तर शत्रूचे सैनिक आणि आपले सैनिक याच्यात फरक काय, बरोबर? मग हे असं करता कामा नये. त्याच्यात त्यांनी उदाहरण दिलं की आमकं लुटून नेलं, घर नेलं, पीक नेलं, किंवा काय भाकरी नेली, भाजीपाला नेला. हे जे काय आहे थोडक्यात लूटमार करू नये असं शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं. आणि जर हे असं केलं तर आपले जे शेतकरी आहेत ते म्हणतील की याच्यापेक्षा आम्ही मुघलांच्या याच्या सुरक्षित होतो. मग मुघल आणि शिवाजी महाराजांचं राज्य याच्यामध्ये काहीतरी फरक असणार ना. तर हा त्रास होता कामा नये आपल्या सैनिकांना, असं शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं. ओके, इथपर्यंत कळलं. आता सहिष्णू वर्तन म्हणजे काय की सगळ्यांना सारखं कसं वागवायचं ते कशा पद्धतीने दिसून येतं शिवाजी महाराजांचं, ते इथे दिलं आहे. महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला त्यापैकी आदिलशाह, मुघल, सिद्धी या सत्ता इस्लामी होत्या. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. स्वराज्याच्या आरमारात दौलत खान हा महत्त्वाचा अधिकारी होता. महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. शत्रूकडून प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून व्याप्त असलेल्या सोयी सवलती ते तशाच चालू ठेवत असत. त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार खाफिल खान लिहितो, शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये. कुराणची एखादी प्रत हाती पडल्यास तिचा पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी. बघा, म्हणजे शिवाजी महाराजांचं सहिष्णू वर्तन म्हणजे सर्वांना समान वागवणारं जे वर्तन होतं ते कसं होतं, तर शिवाजी महाराजांचे जे शत्रू होते ते मुस्लिम होते, बरोबर? इस्लाम म्हणजेच मुस्लिम होते. पण त्यांच्याशी जरी म्हणजे शत्रुत्व होतं तरीसुद्धा आपल्या राज्यामध्ये जे मुसलमान लोक होते त्यांना शिवाजी महाराज आपलं मानायचे की हे शत्रू नाही आहेत. शत्रू कोण आहे? आदिलशाह आहे, मुघल बादशाह आहे, सिद्दी जोहर आहे. तर हे शत्रू आहेत. पण म्हणून आपल्या राज्यात जे मुसलमान लोक आहेत ते आपले शत्रू नाही आहेत, ते आपले लोक आहेत असं शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या काय म्हणता येईल सैन्यामध्ये कारभारामध्ये मुख्य लोक मुस्लिम होते. आलं लक्षात? तर त्यांच्या या धार्मिक सहिष्णू धोरणाबद्दल म्हणजे आणखी एक उदाहरण असं होतं की कोणताही प्रदेश जिंकला, कोणताही
युद्ध केल्यानंतर कोणताही प्रदेश जिंकला की तो आपल्या ताब्यात येत होता. ताब्यात आल्यानंतर तिथे जर मशीद म्हणजे काय, मुस्लिम लोकांचं जे मंदिर असतं की नाही, मंदिर, त्याला म्हणतात मशीद. मग ही जी मशीद आहे ती जर मशीद आपल्या ताब्यात आली तर शिवाजी महाराज सगळ्या लोकांना सांगायचे की ह्या मशिदीमध्ये जे काही नेहमीसारखं पूजा करणं वगैरे चालू आहे ते नेहमीसारखं चालू राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये बदल होता कामा नये. आणखी त्यांच्याबद्दल एक इतिहासकार खाफी खान, त्याचं नाव काय होतं, खाफी खान, हा इतिहासाचं लिखाण करणारा माणूस, तो काय म्हणतो की शिवाजी महाराजांनी त्यांचे जे सैनिक होते त्यांना सांगितलेलं होतं की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावायचा नाही. म्हणजे युद्ध करायला जरी आपण गेलेलो असलो तर तिथे जर मशीद असेल, मुसलमान लोकांचं मंदिर मशीद असेल तर त्याला धक्का लावायचा नाही, त्याला पाडायचं नाही, काहीही नाही. जर युद्ध केल्यानंतर आपल्याला एखादं पुस्तक, प्रत, कसली प्रत, कुराणची प्रत. कुराण म्हणजे काय, मुस्लिम लोकांचा धर्मग्रंथ. कुराण, कुराण म्हणजे काय, मुस्लिम लोकांचा धर्मग्रंथ, पुस्तक असतं. जसं आपलं गीता, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, हे कसे आपले मोठे मोठे पुस्तक आहे ज्याची आपण पूजा करतो, नमस्कार करतो, वाचतो ते, हो की नाही. तसं कुराण हे पण मुस्लिम लोकांचं देवाचं पुस्तक आहे, मग धर्मग्रंथ म्हणतात त्याला. जर ती प्रत कोणाच्या हाती सापडली तर ती फाडून टाकायची नाही, फेकायची नाही, काही नाही. ती काय करायची, दुसरा कोणी मुसलमान माणूस असेल त्याच्याकडे नेऊन द्यायची. असं करायचं, असं त्यांनी शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं. इथपर्यंत समजलंय. आता पुढे आहे स्वातंत्र्याची प्रेरणा. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळे मूल्य आहे. हे मूल्य स्वातंत्र्याचे आहे. दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र आणि सार्वभौम अस्तित्व ठेवणे हा हेतू त्यामागे आहे. परकीय आणि अन्यायी सत्तांच्या विरोधात संघर्ष करताना महाराजांनी इतरांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. मुघलांच्या सेवेत असलेले छत्रसाल जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यांनी त्याला बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. आता शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचं जे मुख्य उद्देश काय होता की आपल्या लोकांना तिथे स्वतःचं असं राज्य निर्माण झालं पाहिजे, हा म्हणजे उद्देश होता. की दुसऱ्याच्या अंमलाखाली आपण राहायचं नाही, आपलं स्वतःचं स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य झालं पाहिजे असं त्यांना वाटत असे. आणि दुसऱ्यांना पण त्यांना असं पारतंत्र्यात ठेवणं आवडत नव्हतं. तर त्यामुळे छत्रसाल नावाचा जो राजा होता तो भेटला तेव्हा महाराजांनी काय केलं, त्याला सांगितलं बुंदेलखंड हे जे ठिकाण आहे त्याच्यावरती तू स्वतःचं राज्य स्थापन कर. म्हणून छत्रसाल राजा, काय नाव आहे, छत्रसाल, हा कोण होता, राजा. त्याला काय सांगितलं, तू बुंदेलखंड बुंदेलखंडामध्ये स्वतःचं राज्य निर्माण कर, अशी त्याला प्रेरणा दिली. म्हणजे काय, प्रोत्साहन दिलं. प्रेरणा म्हणजेच काय, प्रोत्साहन. आपण म्हणतो की नाही, कीप इट अप म्हणजेच काय, प्रोत्साहन देणे. तुम्ही छान काम केलं की मी काय सांगते, छान, व्हेरी गुड, कीप इट अप म्हणजे काय, असंच काम करत राहा. मग तसंच त्याला सांगितलं की तू स्वतःचं राज्य निर्माण कर, म्हणजे तुला स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण केलं की छान वाटेल. म्हणजे कोणत्या दुसऱ्या राजाच्या अंमलाखाली राहावं लागणार नाही, स्वतःचे निर्णय स्वतः घेता येऊ शकतात, स्वतःला काय प्रजेसाठी काम करायचं ते करता येऊ शकतं, असं त्यांचं मत होतं. कळलं. आता पुढे आहे महाराजांच्या कार्याची थोरवी. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे काम होतं त्या कामामध्ये सुद्धा मोठेपणा होता. म्हणजे चांगल्या गोष्टी त्यांनी काय केलं, कसं केलं ते ह्याच्यात आपल्याला बघायचं आहे. महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष करत स्वराज्याची स्थापना केली. ही कृतीच त्यांनी त्यांचे युगप्रवर्तकत्व सिद्ध करते. परंतु या कृतीखेरीज त्यांना
त्यांच्या व्यक्तिमत्वामागे इतरही अनेक सद्गुणांचा समुच्चय आढळतो. म्हणजे युगप्रवर्तक म्हणजे काय, की नवीन युगाचं स्थापना करणारी किंवा नवीन युग तयार करणारा जो व्यक्ती असेल त्याला म्हणतात युगप्रवर्तक. तर त्यांचं युगप्रवर्तकत्व सिद्ध करणाराच ही गोष्ट आहे की ज्यांनी शत्रू सैन्याशी लढा देऊन स्वतःचं असं स्वतंत्र राज्य निर्माण केलं, स्वराज्याची स्थापना केली. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या, अनेक भाषा आणि लिपी अवगत होत्या. आईवडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात चारित्र्य आणि सामर्थ्यशील पराक्रम यांचा समन्वय झालेला होता. त्यांच्याकडे नेतृत्व व व्यवस्थापन, द्रष्टेपणा, राजकीय मुत्सद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयी प्रभावी धोरण, सत्य आणि न्याय यावरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती, भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन, नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य, संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा निर्धार, सदैव जागरूक राहण्याचा सावधपणा इत्यादी असंख्य गुण होते. म्हणजे शिवाजी महाराज जे होते ते सद्गुणांचा पुतळा होते असं म्हणायला हरकत नाही. का? कारण आपण जे सर्वजण आहोत आपल्यामध्ये एखादा चांगला गुण असतो, एखादा वाईट गुण असतो. म्हणजे छान बोलता येते तर छान लिहिता येत नाही, जसं हे आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं तसं आहे की काही चांगले चांगले गुण आहेत, काही वाईट वाईट गुण आहेत. पण शिवाजी महाराजांमध्ये मात्र आत्ता मी हे सगळे वाचले एवढे छान गुण. म्हणजे आईवडिलांनी जे काही शिकवले ते सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या, स्वतःच्या स्वतंत्र राज्य निर्माण केलं, त्याच्यासाठी लागणाऱ्या स्वराज्य निर्माण करण्यासाठी लागणारे सर्व गुण होते. एक चांगला उत्कृष्ट राजा होण्यासाठी जे आवश्यक असतात ते सर्व गुण होते. असे म्हणजे अशा पद्धतीने शिवाजी महाराजांमध्ये सर्व प्रकारचे गुण होते आणि म्हणूनच आपण त्यांना सद्गुणांचा पुतळा असं म्हणू शकतो. आलं लक्षात? तर जसं हे गुण त्यांच्यामध्ये होतं तसंच आणखीही काही गोष्टी होत्या की स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले तसे करणाऱ्यास ते कठोर शिक्षा करत. प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत. स्वधर्मातील व्यक्तीप्रमाणेच परधर्मातील व्यक्तींविषयी भेदभाव न करता आदर बाळगत. परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना स्वधर्मात घेतले. प्रसंगी त्यांच्याशी स्वतः नाते जोडले. समुद्र पर्यटनास, धार्मिक कार्यावर विरोध होता त्या काळात सिंधुदुर्गसारखे जलदुर्ग बांधले आणि आरमाराची निर्मिती केली. समुद्राहून होणाऱ्या बाह्य आक्रमणाची दखल घेऊन त्यावर उपाय त्यांनी तयार ठेवला. याचा अर्थ ते राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले होते. त्यांनी या राज्याभिषेकानंतर धार्मिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा राज्याभिषेक करून घेतला आणि त्यांच्या या सर्व कृती धार्मिक क्षेत्रातील क्रांतिकारकत्व सिद्ध करणारे आहेत. म्हणजे जर आपल्या राज्यामध्ये स्त्रियांना वाईट जर वागणूक दिली तर त्यांच्याविषयी पण ते एकदम कडक धोरण घ्यायचे की अशा लोकांना ते माफ करत नसत, त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे असं त्यांचा अट्टाहास होता. तसंच शेतकरी जे असतील, शेतकरी, कारागीर, कामगार, सैनिक, व्यापारी सगळ्या प्रकारच्या लोकांना ते चांगल्या प्रकारची वागणूक देत असत, त्यांची काळजी घेत असत. नंतर समुद्र म्हणजे काय म्हणता येईल, जलदुर्ग असले पाहिजे. म्हणजे समुद्रावरून किंवा समुद्रमार्गे जे शत्रू आपल्यावर आक्रमण करू शकतात अशी त्यांना जी शंका वाटत होती त्याच्यासाठी सावध राहावं म्हणून आरमाराची स्थापना केली. नंतर जलदुर्गाची निर्मिती केली आणि स्वतःला एक काय म्हणता येईल राज्याचं रक्षण करता असा राजा होण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. तर अशा पद्धतीचे त्यांचे हे इतरही गुण आपण बघितले आहेत. स्वराज्यावर जेव्हा जीवघेणी संकटे येत तेव्हा सहकार्याऐवजी व त्यांच्यासह ते स्वतः संकटांना भिडत असत. त्यामुळे त्यांचे सहकारी स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला सिद्ध होत. अर्थात केवळ अशा मोठ्या संकटांना धैर्याने आणि निर्भयपणे सामोरे जाणे एवढे त्यांचे मोठेपण नव्हते, तर त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा आधार द्यायचा होता. म्हणून स्वराज्याच्या
महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टींबाबतही ते योग्य ते आदेश दिल्याचे त्यांनी आढळते. सैनिकांनी शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये असा त्यांचा आदेश असायचा. म्हणजे बघा, त्यांनी नुसतं एक छान राजा झालं असं नाही, जरी ते राजे झाले होते तरीसुद्धा शत्रूला मात देण्यासाठी मग ते संकट छोटं असो का मोठं असो, मग ते कधी कधी स्वतः जात असत किंवा मग त्यांचे जे सहकारी मित्र जे होते त्यांच्यासोबत लढा द्यायला ते सिद्ध होत किंवा तयार होत असत. आणि नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत होते असं नाही, तर छोट्या छोट्या गोष्टींकडे पण ते लक्ष देत होते. त्यातलं एक उदाहरण त्यांनी दिलं आहे की शेतकऱ्यांकडनं बळजबरीने भाजी घेणं हे काम कोण करायचं? सैनिक करायचे. तर त्यालासुद्धा त्यांनी अटकाव केलेला होता की अशा पद्धतीने शेतकऱ्यांकडनं बळजबरीने भाजीपाला घ्यायचा नाही, असं त्यांनी सैनिकांना सक्त ताकीद दिलेली होती. किल्ल्यावरील कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा आणि त्या राखेवर भाजीपाला पिकवावा असा त्यांचा आदेश होता. ते स्वराज्याची उभारणी करताना बारीक सारीक बाबींकडे किती लक्ष देतात हे यावरनं सिद्ध होते. ते केवळ योद्धे नव्हते, तर एका नव्या स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते, अशी त्यांची थोरवी सर्वांगीण आहे. म्हणजे किल्ल्यांवरती किल्ल्यांवर तेव्हा लोक राहत असत, तर त्यांचं मत काय होतं की घरातला कचरा किंवा काय आपण सध्या कागदाचे कपडे वगैरे टाकतो, पण झाडाची पानं, सगळं झाडलेला कचरा हा इकडे तिकडे फेकायचा नाही. तर त्यांनी काय सांगितलं की तो सगळा कचरा एकत्र करून जाळायचा, त्याची खत तयार करायचं आणि ते खत त्यांनी सांगितलं की ते वापरायचं, त्या राखेवर भाजीपाला पिकवायचं. म्हणजे जाळल्यानंतर काय होतं, राख तयार होते, मग त्या राखेवरती भाजीपाला पिकवायचा किंवा ती शेतात टाकू शकतो, अशा पद्धतीने त्याचा वापर करायचा. म्हणजे नुसतंच शिस्त असं नव्हतं, तर त्यांचं काय होतं, सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष होतं. त्याचा उपयोग कसा होईल, त्याच्यातून कोणत्या गोष्टी तयार होऊ शकतात, ह्या सगळं करताना नवीन सुसंस्कृत समाजाची निर्मिती कशी होईल यासाठी शिवाजी महाराज प्रयत्न करत असत. आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एक मोठे प्रेरणास्थान होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांची महती सांगितली आहे. आता शिवाजी महाराज कधी होते? खूप आधी, म्हणजे 16व्या शतकात, आणि महात्मा ज्योतिबा फुले हे नंतर आले. पण तरीसुद्धा शिवाजी महाराजांचे गुण, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं काम हे सगळं माहीत असल्यामुळे त्यांच्यावर आधारित जे पोवाडे लिहिलेले होते, त्याच्यामध्ये त्यांनी सर्व शिवाजी महाराजांच्या ह्या सर्व गुणांचं वर्णन केलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. शिवचरित्राची महती सांगणारी पुस्तके लाला लजपतराय यांनी लिहिलेली होती. तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून काव्यरचना केली. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नातून ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात. सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल असे म्हटले की महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. भारतातील सर्व भाषांमध्ये महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण झाले आहे. शिवाजी महाराजांची ही स्वराज्य कार्याची आणि त्यांचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही आदर्श राहील. आणि शिवाजी महाराज एक थोर राष्ट्रपुरुष होते. म्हणजे बघा, नुसतंच शिवाजी महाराजांची थोरवी किंवा त्यांचं महत्त्व, त्यांचं कार्य हे आपल्याला माहिती असं नाही, आणि ते फक्त एवढंच असं मर्यादित राहिलं नाही, तर नंतरच्या पुढच्या पिढ्यांमध्ये, पुढच्या काळामध्ये अनेक लोकांनी शिवाजी महाराजांबद्दल चांगलं लिहून ठेवलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आपल्याला वाचायला मिळतं की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची
थोरवी आहे, त्याच्यामध्ये मग लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव साजरा करून सगळ्या लोकांमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं म्हणजे काय केलं एक प्रकारे की जाणीव निर्माण करून दिली की शिवाजी महाराज कसे होते. हे ह्या उत्सवाच्या मार्फत सगळ्या लोकांमध्ये पसरत गेलं, त्यांच्या मनामध्ये ते बिंबत गेलं. तसंच रवींद्रनाथ टागोरांनी एक मोठी कविता लिहिली. कोणी त्यांचं तमिळ काव्यामध्ये पण पितामह सुब्रमण्यम यांनी तमिळ काव्य लिहिलं. असं बऱ्याच लोकांनी नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख करणारं वेगवेगळं साहित्य तयार केलं, जे आजही आपल्याला लायब्ररीमध्ये गेलो तर वाचायला मिळतं. मला लक्षात मग. आणि पंडित नेहरू काय म्हणतात की शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नव्हते, तर ते पूर्ण भारताचे होते. त्यांचं आपल्या भारतावर खूप प्रेम होतं, भारत देश त्यांना खूप आवडत होता आणि ते एक प्रकारचे असे सद्गुणांचा प्रतीक असे त्यांना मानायला हरकत नाही, असे शिवाजी महाराज होते. अशा पद्धतीत ते एक थोर राष्ट्रपुरुष होते. राष्ट्रपुरुष म्हणजे संपूर्ण देशाचा विचार करणारे होते, असं यातून आपल्याला कळलेलं आहे. तर इथे हा पाठ संपलेला आहे. पाठाचं तुम्ही किमान 2-3 वेळा तरी वाचन करा. पाठ अत्यंत सोपा आहे आणि ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आधी आपण शिकलेलो आहे, त्यामुळे लक्षात येणं सोपं आहे मला लक्षात. तर वाचन करा, 2-3-4 वेळा वाचन करा, व्हिडिओ बघा आणि नंतर प्रश्न उत्तर व्यवसाय पूर्ण करायचे. आलं लक्षात? ओके, नमस्ते.